अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे। येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली असून उमेदवारीसाठी स्थानिक पातळीवर मागण्या वाढू लागल्या आहेत। अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 अंतर्गत येणाऱ्या शोभानगर आणि महेंद्र कॉलनी परिसरातील नागरिकांनी काँग्रेस पक्षाकडे निलेश जाधव यांना नगरसेवक पदासाठी उमेदवारी देण्याची जोरदार मागणी केली आहे। या संदर्भात स्थानिक नागरिकांनी काँग्रेसचे माजी आमदार सुनील देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देत निवेदन सादर केले। नागरिकांनी निलेश जाधव यांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करत त्यांनी नेहमीच प्रभागातील समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविल्याचे सांगितले। सर्वसामान्य नागरिकांशी असलेला त्यांचा थेट संवाद आणि विकासाभिमुख भूमिका यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना उमेदवारी दिल्यास काँग्रेस पक्षाला निश्चितच फायदा होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या निवेदन कार्यक्रमात मातृशक्तीची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत निलेश जाधव यांना आपला स्पष्ट पाठिंबा दर्शविला। यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 5 मधील ही मागणी काँग्रेससाठी महत्त्वाची मानली जात असून आता पक्ष नेतृत्व या मागणीवर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जय शिवराय, मी निलेश जाधव। येणाऱ्या 2026 महानगरपालिका इलेक्शन मध्ये मी नामांकन अर्ज दाखल केला आहे ओपन मधून निलेश जाधव आणि ओबीसी महिलामधून माझी जे लहान सून आहे प्रीती जाधव असे 2 नामांकन दाखल केलेले आहे। मी काही कामानिमित्त बाहेर आलो असता तर माझ्या नागरिकांनी जे मला सहकार्य केलं आणि आज सुनील भाऊ देशमुखकडे हा उमेदवार एक सक्रिय आहे आणि सच्चा कार्यकर्ता आहे हे मागणी घेऊन सुनील भाऊकडे आज सर्व वरिष्ठ महिला व नागरिक जे गेलेले आहेत सुनील भाऊकडे मागणी करण्याकडे गेले आहे की नवीन चेहरा आम्हाला पाहायची इच्छा आहे। नवीन उमेदवार म्हणून मला माझ्या समर्थनासाठी जे सुनील भाऊकडे गेलेले आहेत त्याबद्दल मी माझ्या सर्व प्रभागातील प्रभाग क्रमांक 5 महेंद्र कॉलनीमधील सर्व माझ्या आई बहिणींना आणि माझे जे वरिष्ठ जे आहे माझे मार्गदर्शक डी बी वानकडे साहेब, राजूपूर शिरसाट वगैरे, बंडू काका वगैरे आणि आमचे सचिनजी चव्हाण, आमचे जवळ वगैरे आमचे जे जेवढे आणि मित्र परिवार वगैरे जे सुनील भाऊकडे गेले आहेत त्यांचा मी मरणोपरांत ऋणी राहील आणि असाच आशीर्वाद त्यांचा माझ्याकडे राहो। मी उमेदवारी दाखल केली, मला सीट भेटली नाही भेटली तो नंतरचा भाग आहे, पण हा जो समजा उल्हास आहे आणि हा जो जोश आहे युवांचा आणि वरिष्ठ माझ्या महिलांचा त्यासाठी मी त्यांची जनतेच्या सेवा करण्यासाठी मी तत्पर राहील आणि उमेदवारी जर मिळाली तर मी नक्कीच त्यांची काहीतरी जे कमतरता असेल ते पूर्ण भरून काढण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करीन आणि माझ्या प्रती जो समजा उल्हास दाखवला आणि माझ्या प्रतीचे प्रेम भावना जे व्यक्त केली प्रभागातल्या लोकांनी त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे। अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या उमेदवारी मागण्यासाठी नरेंद्र जाधव यांच्यासोबतचे पूर्ण त्यांचे सहकारी, त्यांच्यावर प्रामाणिकपणे प्रेम करणारे त्या शोभानगर, लक्ष्मीनगर, विलास सरस्वती नगर, महेंद्र कॉलनी या परिसरातील सगळे लोक इथे आलेले आहेत। एक चांगला कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख आहे। लोकांच्या अडीअडचणीमध्ये लोकांच्या मदतीसाठी धावणारा म्हणून असं त्या लोकांचं म्हणणं आहे। आम्हालाही सुद्धा एक नवीन चेहरा दृष्टीसमोर येतो। अजून आमचे निर्णय व्हायचे आहेत, पण नरेंद्र जाधव साठी पण आम्ही प्रयत्नशील निलेश जाधवच्या बद्दल सुद्धा आम्ही अवश्य विचार करू। मी आहे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू भाऊ शेखावत आहे, मिलिंद भाऊ चिमोटे आहे, विलास भाऊ इंगोले आहे, किशोर भाऊ बोरकर आहेत, दिलीप भाऊ येडतकर आहे। हे जे महत्वाचे लोक बसून आम्ही त्याचाही विचार निवडणुकीचा उमेदवारासाठी गांभीर्याने विचार करू आणि लोकांनी त्यांच्या पाठीमागे राहावं एवढं आव्हान आहे। सध्या तुम्ही भेटून आले सुनील भाऊ देशमुखांना, त्यांचं काय प्रतिक्रिया होती? आम्ही निलेश भाऊ जाधवबद्दल सगळे समर्थनार्थी आलो होतो। देशमुख साहेबांना भेटायला, इंगोले साहेबांना आणि शेखावत साहेबांना भेटायला आलो होतो। त्यांच्याशी मुलाखत झाली आणि आम्ही निलेश भाऊंबद्दल आमचं जे मनोगत आहे ते त्यांच्यासमोर व्यक्त केलं आणि त्यांनी आम्हाला विश्वास दिला की तुम्ही एवढे सगळे लोक निलेश भाऊच्या पाठीमागे आहे। सरस्वती नगर, प्रवीणनगर, शोभानगरचे सगळे नगरवासी जे निलेश भाऊच्या पाठीमागे आणि निलेश भाऊचं अनंत काळापासून खूप समाजकार्य खूप छान आहे। त्याच्यामुळे आम्हाला त्यांना तिकीट देण्यामागे हाच आहे की त्या व्यक्तीला तिकीट मिळाली पाहिजे आणि शोभानगरला चांगला एक नगरसेवक, खंबीर नगरसेवक मिळाला पाहिजे असं आम्ही देशमुख साहेबांना बोललो। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं तर नक्कीच आम्ही निलेश भाऊ जाधवबद्दल विचार व्यक्त करू असं त्यांनी आम्हाला खंबीरपणे आश्वासन दिलं।
काँग्रेस कोर कमिटीने. आमचा नगरसेवक म्हणून आम्हाला निलेश जाधव याला उभं करायची इच्छा आहे. नवीन नवीन व्यक्ती आहे, त्याला काहीतरी बा समोर आणण्याचा प्रयत्न आमचा आहे की बा नवीन याच्यात आला पाहिजे. कारण खूप सारे लोक कामं करतात, पण असं की समाधानकारक नाही. कधी कोणाच्या घरी गेलं तर ते ऐकत पण नाही फक्त आमचं. निलेश भाऊ जाधवच का बरं? निलेश जाधव हा हे नवीन व्यक्तिमत्व आहे आणि चांगला भूमिका आहे. सगळीकडे जातं, सगळ्यांचं विचारपूस करतो. कोणाची तब्येत पाणी खराब असलं तर लगेच तो धावत येतो. काही असलं तर समोर राहतो समजा. आम्हाला म्हणून असा व्यक्ती पाहिजे की बा जो जाणीवपूर्वक आहे आणि काहीतरी काम करू शकतो, अशी आम्हाला असं वाटतं की तो करेल काम. जे जुने लोकप्रतिनिधी होते, म्हणजे जे जुने नगरसेवक होते, ते प्रभागात येऊन पाहत नाही का? येऊन पाहतात, फक्त जेव्हा मतदान राहते तेव्हा येतात आणि नमस्कार चमत्कार करून जातात. काही असं त्यांच्याकडून हे भेटत नाही आम्हाला किंवा आम्ही कधी कधी जर ते आता समजा गणपतीच्या याच्यात जातो किंवा कायच्यात जातो, कुठं वर्गणी मागायला जातो, तर म्हणतात आम्हाला तुम्ही याच्यासाठी बोलवा, आरतीसाठी बोलवा, तेव्हा आम्ही तुम्हाला वर्गणी देऊ. खूप सारे प्रॉब्लेम आहे, म्हणजे असं सांगता येत नाही एका शब्दामध्ये. म्हणून आम्हाला असं वाटतं की बा निलेश असला तर खूपच चांगली गोष्ट राहणार आहे. चुका था। हमारे विभाग में अनेक नगर सेवक हुए। अनेक प्रकार की समस्या निकलने के समय जब उनको फोन लगाया जाता है तो कहते हैं कि हम आते हैं, लेकिन आ नहीं पाते। वातावरण इतना दूषित है कि नाले आज भी आप देखेंगे तो बहुत गंदे हैं। जब भी उनको फोन लगाते हैं कि बस इतना ही बोलते हैं कि भेजते हैं, ये भेज नहीं पाते। अनेक प्रकार की गंदगी, अनेक प्रकार बहुत सी प्रकार की समस्या हमारे महानगर पालिका की प्रभाग क्रमांक 5 में। हम चाहते हैं कि हमारा एक ऐसा नगर सेवक हो कि वो फोन लगाते से ही हमारे काम समस्या निपट जाने को ना, नहीं तो आज वो समस्या को हम आज फोन लगाते हैं तो 15 दिन बाद वो देखी जाती है समस्या, उस समस्या का निर्माण होता नहीं है। इसीलिए आज हमने हमारे नगर के नीलेश भाऊ जादव, ये नए चेहरे के लिए हमने इनको खड़ा किया है। हमारी इच्छा है कि ये लड़े और चुन के आए। सिर्फ ये जितने भी पब्लिक है, कोई पैसे से लड़ी नहीं है, सब उन्हीं के लिए आए हुए हैं। उनका कहना है कि हमारे लिए ऐसा दमदार नगर सेवक हो कि फोन लगाए काम हो जाए। अनेक चीजों की समस्या भी होती है, वो भी निर्माण मतलब वो भी सोल्यूशन कर पाए। ये तो काफी लोग होते हैं कि सोल्यूशन सिर्फ एक बहाना देते हैं कि हो जाएगा, सहानुभूति देखिए उस चीज को टरकाया जाता है। हम चाहते हैं कि इस बार नीलेश भाऊ जादव करके ये कैंडिडेट खड़े रहे और हम लोग इनके लिए समर्थन। धन्यवाद।